पुन्हा एकदा आपल्या विश्वगुरूने स्वतःची प्रतिमा हास्यास्पद करून घेतली। अगोदर नॉर्वेच्या दौऱ्यावरती पत्रकाराबरोबर एक घटना घडली आणि आता इटलीच्या दौऱ्यावरती पुन्हा एक घटना घडली। आपल्याला फक्त एवढंच माहिती असेल, भारताच्या पंतप्रधान मोदींनी तेथील पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट दिलं, पण त्याचवेळी अशी एक घटना घडली ज्याबद्दल मीडिया काही सांगणार नाही। नेमकं असे तिथे काय घडलं, ती कोणती घटना आहे, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एकीकडे आपला देश एक आर्थिक आणि सामाजिक संकटातून जात आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे परदेशामध्ये दौऱ्यावरती गेलेत। आत्ताच 2 दिवसा अगोदर त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली। त्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। हा व्हिडिओ सर्वांना नॉर्मल वाटतोय। त्यामध्ये मोदी हे मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट देत आहेत, पण याच व्हिडिओमधील दुसरं सत्य आता आपण पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका। एका बाजूला देशामध्ये पेट्रोल संकट आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, नीटचे पेपर लीक झाले, रुपयाची घसरण झाली आणि दिवसांदिवस सामान्य लोकांच्या अडचणी वाढत चालल्यात। तर दुसऱ्या बाजूला आपले पंतप्रधान मेलोडी चॉकलेट वाटतायत। चॉकलेट देत असताना तिथे काय घडलं हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्या अगोदर राहुल गांधींनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्या आपण समजून घेऊ। राहुल गांधी म्हणाले, देश आर्थिक वादळाच्या उंबरठ्यावरती उभा आहे। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरत चाललाय। भारतीय रुपयाची आता काहीच किंमत राहिली नाही। केंद्र सरकारने पेट्रोलचे दर वाढवलेत। काही राज्यांमध्ये पेट्रोल देखील मिळत नाही। छोटे छोटे उद्योगधंदे अडचणीत आलेत। काही लोकांनी आपले दुकानं देखील बंद केलेत। पण पंतप्रधान मात्र या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेत नाहीत। एकीकडे म्हणताय पेट्रोल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, खर्च कमी करा, बाहेर फिरायला जाऊ नका, आणि स्वतः मात्र मेलोनी सोबत रील बनवतायत। आता या रीलमध्ये काय घडलंय ते बघा। इटलीमधील पंतप्रधान मेलोनी या आपल्या पंतप्रधान मोदींना रोममधील चर्च दाखवत होत्या। त्या इंग्रजीमध्ये काहीतरी समजावत होत्या, पण व्हिडिओमध्ये स्पष्ट आवाज येत नव्हता। तरीही व्हिडिओमध्ये मोदी हसताना दिसतायत। यावरती सोशल मीडियावरती लगेच चर्चा सुरू झाली। सोशल मीडियावरती अनेकांनी प्रश्न विचारलं, नेमकं भाषण काय होतं, मेलोनी नेमकं काय म्हणाल्या, हे मोदींना पूर्णपणे समजलं होतं का, की फक्त कॅमेऱ्यासमोर वातावरण हलकं ठेवण्यासाठी हसत होते। राहुल गांधी देखील याच मुद्द्यावरती म्हणाले, देश आर्थिक संकटामध्ये आहे। त्यावरती चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान दुसऱ्या देशात जात आहेत, मोठमोठ्याने हसतायत, चॉकलेट वाटतायत। एवढंच नाही तर राहुल गांधी पुढं असंही म्हणाले, मेलोनी पंतप्रधान मोदींना काहीतरी सांगत होत्या, पण त्यांना काहीच समजत नव्हतं, तरी देखील मोदी हसत होते। त्यामध्येच आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला। मोदी आणि मेलोनी हे दोघंही मेलोडी चॉकलेटवरती बोलतायत। मेलोनी म्हणाल्या, मोदी त्यांच्यासाठी व्हेरी व्हेरी गुड टॉफी घेऊन आले। त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती मेलोनी विथ मेलोडी असा ट्रेंड होऊ लागलं। एकतर नॉर्वेमध्ये अशीच एक घटना घडली। मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावरती असताना तेथील पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, पण मोदींनी त्या पत्रकार महिलेचा प्रश्नाचं उत्तर न देता तिथून ते निघून गेले। अगोदरच एका कारणामुळे त्यांच्यावरती टीका होत होती आणि आता दुसरं कारण चर्चेत आलं, मेलोनी विथ मेलोडी चॉकलेट। आणि याच विषयावरती आपल्या देशातील मीडिया वारंवार व्हिडिओ दाखवतायत, न्यूज सांगतायत, पण खऱ्या मुद्द्यावरती न्यूज चॅनल बोलतही नाही। राहुल गांधी म्हणाले, काही मोजकेच चॅनल खऱ्या बातम्या सांगतात, बाकी मीडिया चॅनल मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष हटवलं जातंय। रुपयाची घसरण झाली, महागाई वाढली, बेरोजगारी आली, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, या गोष्टीवरती चर्चा होणार नाही। पुढे भारताने काय करायचं या गोष्टीवरती चर्चा होणार नाही। न्यूज चॅनलवरती चर्चा का होत आहे, मोदींनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट दिलंय। याच काळामध्ये नीटचा पेपर लीक झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। लाखो विद्यार्थी पालक चिंतेमध्ये आहेत। अनेक विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनती वाया गेल्यात। राहुल गांधी तसेच देशातील अनेक लोकांनी या गोष्टीवरती संताप व्यक्त केलाय। एकीकडे लोक म्हणतायत परदेशामध्ये जाणं गरजेचं असतं, तर काही लोक म्हणतायत स्वतः पंतप्रधान सांगतायत भारतावरती आर्थिक संकट आहे, मोठं संकट आहे, तरी देखील ते मीडियासमोर जोरजोरात हसतायत। एवढा आनंद होण्यासारखं असं काहीच नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांनी त्या व्हिडिओवरती कमेंट देखील केले, मोदींना खरंच मेलोनी यांनी जे काही सांगितलं ते समजलं का, की ते उगाचच हसत होते। आता या सर्वबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा।